माझ्या जीवनातला जेवढा वेळ आहे ना तेवढा मला असं तुम्हाला काही ना काही आयडिया देण्यात, काही ना काही सांगण्यात मला घालवायचं आहे. आणि मी पोरांना सारखं म्हणत असते, मी आहे तोपर्यंत ना माझं जास्तीत जास्त उलाप पडू द्या, जास्तीत जास्त माझा आयडिया जाऊ द्या माझ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीला, इंस्टा फॅमिली, फेसबुक फॅमिली ह्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. मला मी आहे जोपर्यंत तोपर्यंत पोहोचू द्या. आणि सगळीच मला कमेंट करता, तर सगळीजण तुम्ही चांगलं राहत जावा, सगळीजण चांगलं राहावा, काळजी घेत जावा, हेल्दी खायचं, घरातलं खायचं आणि आपलं छान राहायचं. ओ हे कुठं आहे? ओ बॉक्स कुठं आहे त्याचा? बिस्किटचा बॉक्स आत ठेवला आहे, मुंग्या होतील की इथंच ठेवायचं. हां हां राहू द्या. मग मी इथं चष्मा इथं ठेवते आणि पाडचाल पाय बी दे चला. हां इथंच आहे, आत ठेवला आहे म्हणता या. इथं आहे गाईज, इथं ठेवला आहे. म्हणजे काय झालं, चहा प्यायला नव्हतं. हां हां चहा प्यायलो नाही, मग ते बंद करावं तिकडं आधी. हेल्दी खायचं आणि चांगलं राहायचं. म्हणजे आपलं निरोगी राहायचं असलं तर आपल्या घरातलं जेवण खायचं आणि चांगलं खायचं. आणि जे बाहेर आपण ढीगभर पैसा खर्चतोय ना, ते कधी आपल्याला वेळ सांगता येत नाही. कधी अडचण म्हणजे येईल, कधी आपल्यावर वाईट वेळ येईल ही सांगून कुणालाच कधी आली नाही आहे. न सांगताच असं वाईट वेळ येते. आणि चांगली वेळ पण येताना आपल्याला कळत नसते कधी आपली परिस्थिती सुधारली. पण त्या चांगल्या वेळेचं कसं होतं आहे, थोडंसं आपल्याला जाणवतं, पण वाईट वेळ जाणवत नसते आपल्याला कधी. आता उद्या काय होणार आहे हे आपल्याला माहीत नाही आहे. त्यामुळं आपल्याला पुढं वाईटच धरून चालायचं. पण एक गल्ला आपल्या दवाखान्याला, एक गल्ला शाळेला, एक गल्ला आपल्या घरात काय अडचणी आल्या तर त्याच्यासाठी, एक गल्ला आपण म्हातारपणीसाठी आपल्या लेकरा बाळातनं होईल तेवढं आपल्यासाठी पण थोडंसं दोघांची 2 गल्लं करून ठेवायची. म्हणजे कधी काय वेळ सांगता येत नाही. आणि पोरांना हात पसरायच्या वेळेला त्यांची सुरुवात झालेल्या असत्या त्यांच्या लग्नायवाची, त्यांच्या मुलाबाळांची. त्यावेळेला ती काय म्हणतात, अगं बाई माझं घर चालू हो, माझे बायका पोरं बघू का तुम्हाला खर्च देऊ, या अशी मुलं म्हणतात. मग त्यामुळं ना आपण आपल्यासाठी सावध राहायचं. म्हणजे चांगलं आपलं मुलांचं तर आपण केल्याशिवाय काय करणार नाही आहे, पण मुलांचं झाल्यानंतर थोडंसं आपल्यासाठी पण हातचा ठेवायचा. म्हणजे वेळ कधी सांगून येत नसते. वेळ कधी अचानक सगळं झाल्यानंतर घरातनं आपण अचानकच नवरा तरी वारलेला असतो या बायको तरी वारलेल्या असतात. त्यावेळेला बायकोला सहारा द्यायला कोण नसतं, त्यावेळेला नवऱ्याला सहारा द्यायला कोण नसतं. 2 रुपये ठेवलं तर ते कमसे कम त्याचं ते एखादा बाहेर जाऊन फिरून माणसाही जात असते, सांगत नसती, आतल्यात मरत असती, आतल्यात घुटून मरत असते. मग ते बाहेर जाऊन नाश्ता पाणी करून तरी येईल असं त्यांच्यापुरतं. आणि दवाखान्याला लागलं, भुकतान लागले तर ते खायापुरतं तरी त्यांचा हातचा असावा. आणि लेडीज एखादी राहिली आणि घरातलं माणूस करता माणूस गेला तर लेडीजला पण मागं राहिलेल्या त्या बाईला पण 2 रुपये पाहिजे जीवाला जगायला. कसं आहे, त्यावेळेला सुनाला लेकाला हात नाही पसरू शकत, लेकीला हात नाही पसरू शकत. त्यावेळेला आपल्याला पण आपला हातचा पाहिजे. तर आपल्याला पण दवाखान्याला नाही, पोरांनी जीव घातलं काय झालं तर एखादा 2 रुपये दिलं तर एखादं कोणतरी रस्त्याने जाताना मुलं आपल्याला नाश्ता पाण्याला आणून देतात. तर काही अडचणी येतात. मी वाईट धरून चालते आणि तुम्हाला सांगते, माझ्या जीवनात पण वाईट काळ पुढं कसा येतो ही माहीत नाही मला. त्यामुळे आपण हातचा ठेवायचं. चला गुंगा आहे तुम्ही तर काका बोलतच नाही ते बघा. कॅमेरा म्हणजे चालू केला आहे पण बोलायला नको म्हणतात, मलाच म्हणतात बोल बोल. आता आपण बोललं तर काय होतंय, तुम्ही जरा बोलला तर हां काय होतंय, काय पाणी दे पुढं बघून जरा. असंच बोलणार नसतं. जाऊ आता तिकडं त्या आंब्याला कॅन भरून पाणी, गार्डनला पाणी झालं, इकडच्या झाडांना सगळ्या पाणी झालं. आणि बघा कट्टा धुवून ठेवला, हे बघा सगळा कट्टा धुतला, हे बघा सगळं आवरलं, चकाचक केलं, पायऱ्या हे सगळं धुवून मस्त वाटतं जरा म्हणजे आता तिथं दमणार आहे आम्ही. जरा थकल्यानं झालं तर निवांत इथं पाट टेकाय येत्या. म्हणजे धुवायचं का, कुत्री येतात ना, तर कुत्र्याची केसं बिसं पडलेले असतात. आणि मग आपलं शुद्ध हवेत आपलं पाट टेकायची आणि मग आणि लागायचं कामाला. असं करत राहतो आम्ही. थोडं थकलं तर येऊन बसता येते, पाणी पिता येते, चप्पल तुटेल बघा. तर असं कामं चालू असतात आमचे. थोडं आता मी काय केलं, मागचं पाणी झालं सगळं, दोघांनी मारलं. मग इकडचं साईडचं झालं सगळं, हे बघा ही साईडचं सगळं झालं. आणि आता ह्या साईडचं सगळं झालं. आता परवा दिवशी आलो का नाही, परवा दिवशी सकाळी लवकर येऊ. उद्या जरा गहू नीट, ज्वारी नीट करायची. म्हणजे गहू दळून आणायचं आहे, ज्वारी दळून आणायची आहे. मग परवा दिवशी मग लवकर येणार.
मग दिवसभर त्या झाडांना पाणी मारायचं आपलं त्या कोणा कारपतच्या, आणि तिकडचं पाणी मारून झाले की मग थोडं जळण घेऊन जायचं. आणि काही झाडाझुडपात हे असं गवत हे आलेलं आहे ना, हे दारात हे बघा दारात कसं दिसतंय, घाण दिसतंय. हे सगळं पाला पाचोळा एका जायला गवत काढायचं, सगळं नेऊन आपल्या चुली पसल्या तिथं मागं टप्प्यात ठेवायचं. तर ही सगळं स्वच्छ करायचं. हे बघा गार्डनमध्ये बारीक बारीक गवत आले ना वेगळं, ती काढायचं आणि ती पण सगळं स्वच्छ करून घ्यायचं. तर असं म्हणजे माझं कसं असतंय, सुरान काम करायचं. ते ह्या साईडला सगळं गवत आणि रेशमी काट आल्यात. तर ही सगळं परवा दिवशी असं बसणार आम्ही त्या साईडनं, एक जण तिकडं एक जण इकडं बसायचं, काढत जायचं. रस्ता क्लीन करून घ्यायचा, झाडातलं क्लीन करायचं, गार्डन क्लीन करायचं. परवा दिवशी तिकडं पाणी झालं की हे काम करायचं आहे. तर आज तिथं जातो आता. हे बघा हे घेतले येतं. आता थंड वातावरण झाले ना, जरा सावली पडल्या, उन्हात जीव घाबरतो लई. आधीच घरात सगळं करून यायला लागतं, थोडं इकडचं थोडं तिकडचं थोडं टेरेसवरचं. तर असं करून काय थकल्यावर झालेला असतो जीव. मग म्हटलं जरा आराम करूनच जाऊया. मग 4 वाजता आम्ही आलो आणि आल्या तिकडं पाणी मारलं, इकडं पाणी मारलं, सगळं आत्तापर्यंत झालं. 5 वाजले, 5-5:30 झाले असतेल्या. तर आता 7पर्यंत उजेड आहे, तोपर्यंत जरा बसून देतं ना काका उकरत्याल. मी आपल्या एका साईडला माती करून खड्डं करून ठेवतो, आणि मग जेवढं होईल तेवढं जमेल तेवढं मांडवायची तयारी करून ठेवतो. आणि मग हे बघा हे सामान छोटं आणले, ह्यानंच करणार आहे आम्ही, जसं होईल तसं. नंतर मग परवा दिवशी मोठं ते आपले ते बांबू पण काढायची तिथली, ते बघा ते मांडवाची, ते दिसत असेल तुम्हाला, मांडव पहिला मांडव होता, तिथली काढून आणायची, मग इथं लावायचं. मग आता किती होतं आहे तेवढे खड्डं करून घेतो बसून. तर चला आता. शेळ्यावाले आले, थंड टायमाला मेंढरावाले शेळ्यावाले हे बघा रस्त्यावर दिसत असेल. आता दिवस मावळले की त्यांच्या ठिकाणावर जात असतात ना. आणि काकांचं चाललं इथं, सगळ्या दूर पाणी मारून झालं माझं. आणि आता काकांना इथं एवढंच थोडंसं खड्डं केलं नाही, मग बांबू उभा करूया. 4 खड्डं करायचं चालू आहे. तेवढंच आपलं मांडव केला म्हणजे वेल लावा येते ना. आणि शेत आहे तर आपलं शेतातच मांडव करूया म्हणलं. टेरेसवर लई कचरा होतं आहे आणि घाण होतं आहे. शेतात आपली तेवढीच फुलाची झाडं हे छान वाटतात, तर तेवढंच लावायचं टेरेसवर. आणि वांग्याची झाडं आपलं औषध लागत नाही म्हणून आपलं वांग्याचं झाडं तेवढं ट्राय करून बघायचं चालू आहे माझं. म्हणजे कसं वांग्याला लई औषध असते म्हणून सांगितलं आहे, डॉक्टर लोकांनी पण सांगितलं आहे की वांग्याला लई औषध असते आणि बाहेरची वांगी लई खात नका जाऊ. तर आम्ही बघा महिन्यात नाही एकदा या 2दा जाणत असे. मीच बाजार करते ना, काकांनी मीच जातो बाजारला. तर काकांना लई आवडतात वांगी. पण मी काय करते, काकांना बी सांगितलं वांगी आणि शिमला मिर्च हे कमी खायचं, आपलं महिन्यातनं एकदा 2दा चालतं आहे. पण प्रयत्न माझं चालू आहे की शिमला मिरची आणि वांगी आणि टमाटर हे 3 आणि मिरची ही 4 तरी मला प्रयत्न चालू आहे माझा की टेरेस गार्डनवर येते का काय होतं आहे बघूया. आता मी प्रयत्न माझा करूच राहिल्या, पण आलं तरी तुम्हाला नक्की दाखवेल, आणि नाही आलं तरी मी सांगत जाईल की माझी काय चूक झाल्या. म्हणजे कसं होतं आहे आपल्याला अजून एवढं माहीत नाही आहे, पण जी टेरेस गार्डन करते नाही त्यांच्या असं लकडलेलं असते बघा, मिरची आपलं वांगी. आणि मी अतुलला म्हणते थांब जरा, मी जर तुझ्या संग आलो ना टेरेस गार्डन करायला तर सगळ्या झाडांची तुला भाजी घेऊन देणार, सगळ्या भाज्या मिळणार तुला टेरेसवरनं, असं म्हणतोय. मग म्हणलं तर बघूया आता काय करायचं. तर चल म्हटलं माझ्या संग ये जरा थोडं मदतीला, म्हणजे माझ्या संग जरा मदत पण होईल. आणि मला ग्रो बॅग एकटीलाच भरायला लागते, एकटीला सगळं करायला लागतं, तर मग थोडी मदत पण होईल. आणि मी ती मदत करील तुला. पण भाज्या तू आता म्हणला आहे मला देणार आहे, लावून दाखवतो तुला चांगलं, तर ती तू मदत मला करून द्यायचीच म्हणलं नक्की. तर आता बघूया काय आता बिया मागवते मी आपल्या भाज्यांच्या. आणि टेरेस गार्डनवर जेवढं होईल तेवढं टमाटर, मिरची, वांगं आणि शिमला मिर्च ही तेवढं घ्यायचं. आणि हिताला मांडव आता करायचं चालू आहे. तर परवा दिवशी येऊन ही जर आता अंधार पडायच्या आधी झालं तरी डांब उभा करून बी होणार नाही आता. आणि डांब उभा करायचा आणि मग त्यानंतर आडवी उभी बांधायला लागतात ना असे कामट्या, तर त्याला जरा उशीर लागणार. तर ते परवा दिवशी येऊन करू. पण आज खड्डं तरी कंप्लीट करून ठेवतो, म्हणजे कसं खड्डा केला ना मग त्या दिवशी आलं की डांब उभा करू आणि चांगलं व्यवस्थित करून घेऊ, बांधून घेऊ. हळू करा, पाईपकडं नका येऊ. तर तसं करून आता प्रयत्न चालू आहे माझा. पण इकडं पहिल्या वर्षी काय झालं तुम्हाला सांगते मी. ते बघा ती मांडव तिथं दिसत असेल तुम्हाला, तर तिथं भोपळ्याची वेलं लावली होती ना, भरपूर चांगली आली ती आणि भोपळं पण लागली होती.
दोडकं पण एक दोनदा नेलं. आणि ह्या साईडला भेंडी गवारी लावली होती, ती पण चांगली आलती. गवारी भेंडी आणूया का हो मग? हां, गवारी भेंडी इथं लावायला, इथं मांडव आपला वेलांचा, आणि तिथं गवारी भेंडी लावून टाकू. हां, तिथं लावून टाकूया. आपण जून महिन्यात बिया टोकाय पाहिजे आणून. आणि त्या साईडला गवारी भेंडी एवढी छान आलती ना गाईज, तुम्हाला सांगते. आम्ही 4 महिना आम्हाला भेंडी कमी पडली नाही. वरचेवर सारखं घेऊन जायचे मी. आणि गवारी पण एवढी चांगली आली नव्हती गवारी, एकदा दोनदाच नेली. पण भेंडी 4 महिने खाल्ली. तो आठवड्यातनं एकदा 1 किलोभर निघायची, किलो आपले 1.5 किलो अशी निघायची. आणि आठवड्यातनं आपण सारखं खाल्लं तशी सारी बसते. आठवड्यातनं एकदा सगळ्या कुठल्याही भाज्या असू द्या, आठवड्याचं 8 दिवस असतात, तर 8 दिवसात एक भाजी खाल्ली ना मग सिसारी बसत नाही. आणि सारखं एक भाजी केली ना मग ती कंटाळ येऊन जातो. मग मी काय करते, भाज्या पण मापातच आणायच्या आणि कडधान्य पण मापातच आणायचं. तर मग त्या साईडला आता भेंडी लावून टाकते आणि ह्या साईडला का नाही वेलं लावून टाकते. बघूया कुठली येतात. माझं कसं असतं, आठवड्याचा बाजार मी करते. पण आठवड्याच्या बाजारात मी काय आणते तुम्हाला सांगते. कांदा 4 किलो आणायचा, बटाटा 2 किलो आणायचा. कांदा 4 किलो 2 आठवडा जातो आहे. म्हणजे 4-5 किलो आणला ना 2 आठवडं जातं. मग 2 आठवड्यातनं एकदाच मी बाजारला जाते भाजीपाला आणायला. आठवड्याला जात नाही. का जात नाही तुम्हाला सांगते ती. पण आपण हर आठवड्यात आपण जर आठवड्याला गेलो ना, आपलं नुकसान पण जादा होतं आहे, शरीराचं पण आणि पाकिटाचं पण. तर त्यासाठी काय करायचं, 2 आठवड्यातनं एकदा जायचं भाजीपाला आणायला. आणि मधला ज्या आठवड्यात आपण ज्या आठवड्यात जात नाही त्या आठवड्यात काय करायचं, कडधान्य वापरायचं. कडधान्य कधी बेसन, कढी, वरण भात, आणि आपलं कडधान्याचं कसं मूग, चवळी. तर मुगाची भाजी हिरवी पण छान लागते. कधीतरी हिरवी करून बघा, खरडा टाकून. कांदा टमाटर फोडणीला वापरायचा आणि खरडा टाकायचा चवीला, हिंग हळद, एकदम छान होत्या. आज मी तीच केलती आपलं हिरव्या मुगाची. तर हिरवं मूग भिजवलं ना तर भिजवून पण चांगली होते. आणि जर विसरलं तर 4 शिट्या द्यायच्या आणि 1 वाफ द्यायची कडधान्याला, कडकवाल्या, म्हणजे भिजवलेला असलं की मग 2 शिट्यात गिर होऊन जातं. 3री वाफ द्यायची आणि 2 शिट्या द्यायच्या भिजवलेल्या कडधान्याला. आणि वाळल्या कडधान्याला 4 शिट्या आणि 1 वाफ द्यायची. वाफ साठू द्यायची शेवटची आणि बंद करायचं. मग गिर पण होतं आहे. आणि अचानक आपण विसरलं तर आपण म्हणतो की कडधान्य कसं करायचं, चला बाजारात जाऊया. तसं नाही करायचं. कडधान्य काय आहे, आपल्याला शरीराला चांगलं आहे. आणि जास्त हे मातीचं काम चालू आहे, मग धूळ असते. मग घरात घेऊन गेलं की नाही घाण होतं आहे. म्हणून मी म्हटलं होतं इथं बाल्टी भरून ठेवली कट्ट्यावर. आणि हातपाय इथल्या इथं धुवायचं, म्हणजे कट्टा पण घाण होत नाही आणि हातपाय पण चकाचक झालं का नाही, अंगण घाण होत नाही आपलं. म्हणून मी बाल्टी भरून ठेवली होती. पण एक नवीन कुत्रा आलं होतं, ते पेलं का काय माहीत नाही. मग तोंडातले लाळ पडलेले असले तर ते आपण असं वापरायचं नाही. उघड्या बालट्या जर आपण दारात ठेवल्या ना अंगणात, त्याच्यावर काय करायचं, ज्याला सोय नाही आहे ते बिचारे काय करणार ना, तर त्यांना दारात भरून ठेवायचं लागतं. तर दारात भरून ठेवलं ना, तुम्ही काय करत जावा, फळ्या करायच्या आणि फळी झाकून ठेवायची. आपली ताटं ही ठेवली तर काय होते, कागदावाल्या बाया घेऊन जात्या त्या उचलून दारातलं. ज्याला कंपाऊंड नसते ते कंपाऊंड पण करा येते, लाकडाचं काटक्यांचं करता येते. कडन शिवरी लावली तरी कंपाऊंड होतं आहे. आणि एका कडेला बांबूचं फाटक केलं तरी चालतं आहे. पण केलं पाहिजे ना, करणाऱ्यानं केलं पाहिजे. जेवढा टाईम आपण मोबाईलमध्ये राहतो ना, तेवढ्या टायमात आपलं कडेला हिरवगार कंपाऊंड पण होतं आहे आणि एका साईडला फाटक पण होतं आहे. आणि आतल्या आत आपले भांड्याचं पाणी झाकून ठेवलेलं असलं, धुण्याचं पाणी झाकून ठेवलेलं असलं तर आपलं चांगलं राहतं आहे. कुत्र्या न पेता, कुत्री तोंड घालतात कसलं बी येऊन, मग तेच आपण भांडी घासणार आणि तेच भांडी आपण वापराय घेणार किचनमध्ये. तर तसं न करताना तुम्ही कंपाऊंड तर करून घ्या. नाही झालं कंपाऊंड तर आपल्या बादल्या जर झाकलेल्या असल्या तर त्याला आपल्या फळीनं झाकायचं. ताटं पराती झाकल्या तर कागदावाल्या बाया उचलून नेतात. त्या बिचाऱ्यांना काय, त्यांचं बी घर चालवायचं असतंय, म्हणून ते एवढा विचार करत नाहीत दुसऱ्यांचा. एक असतात भिवून नाही घेत ती कोणाच्या कंपाऊंडमध्ये जात नाहीत भस्कन. पण एक कशा असतात तशीच जाऊन आपल्याला कसं जास्त मिळेल त्यासाठी लोकांचा विचार करत नाहीत गोरगरीब पण त्या कागदावाल्या बायांनी पण त्यांनी विचार केला पाहिजे. म्हणजे असं नेताना की गोरगरिबाचं न्यावं नाही. एखाद्याचं असं बाहेर पडलेलं असलं तर ते ठीक आहे, भंगार ते चालतंय, ती घेऊन जावा, तुमचं बी घर चालतंय. आणि असं कोणाच्या दारातलं घेऊन जाऊ नका. आणि कसं गोरगरिबाचं अजिबात घेऊ नका. कसं असतं गोरगरिबाला कसं करून त्यांनी भांडी गोळा केलेले असतात, त्यांच्या जीवालाच माहीत असतं.
कधी कधी एकेकांना पोटाला मिळत नाही अन्न, भरपूर चारी चिजा मिळत नाही त्या. ती बिचारी चटणी भाकरीसाठी पण ती जटाजोंब्या घेत असतात दिवसभर. आपलं खड्डं करायचा आणि कुठं गवंड्याच्या हाताखाली जा आणि 3-4 मजली ते वाळू खडी टाक, मग कुठं घरात भाकरी म्हणजे पैसा येतो आणि मग भाकरी मिळते. तर असं गोरगरिबाचं काय घेऊ नका, उचलू नका. तुमचं पण घर आहे, तुम्ही पण चालवा, पण असं बाहेर पडल्यालाही घेऊन जात जावा. असं काही नाही म्हणजे आम्ही असं म्हणणार नाही की तुम्ही घेऊनच जाऊ नका. तुमचा पण संसार आहे, त्यांचा पण संसार आहे, सगळ्याचा संसार असतो. आपण जे धर्तीवर आहे तर आपल्याला सगळ्याला एकमेकाचा विचार केला पाहिजे आणि एकमेकाच्या विचारानं करायचं. असं होत नाही की आपण पडल्याला नाही न्यायचं आणि लोकांच्या घरातलं न्यायचं, असं नाही करायचं. जी मोकळं पडलेलं आहे ती धर्तीवर कचराच होणार आहे. त्यापेक्षा स्वच्छ पण होतं आहे आणि तुमचं घर पण चालतं आहे, 2 रुपये तुमच्या घरात पण जाते. आपलं बादल्या बाहेर भरलेल्या असल्या ना तर त्यावर फळी झाकायचं, अशा फळ्यासारखे आपलं मिळतं. ते फळांच्या जे लाकडाच्या पेट्या असतात ना, ते फळावाल्याकडं घेतल्या, नाही तर मग अशी आपलं फळ्यावाल्याकडंच एखादी अशी मोठी फळी आपलं जिथं लाकडाचं जे बनतं ना सामान, तिथनं जर अशा चौक फळ्या गोल फळी करून आणले ना तर त्या पाठीवर गोल फळी बसत्या आणि चौक फळी असतात ते आपले बादलीवर आणि आपलं काय ट्रे चौकटी असतात त्याच्यावर बसत्या आणि झाकून पण राहते. आणि कुत्र्याचं पाणी आपण वापरायला घ्यायचं पण नाही आणि आपल्या भांड्याला पण वापरायचं नाही. तर असं काळजी घेत जावा. आणि माझं काय मी काय म्हणत होतो तुम्हाला, कडधान्य. तर कडधान्य एक आठवडाभर कडधान्य खायचं, 1 आठवडाभर भाजी खायची. तर काय होतं आहे, आपल्या पोटात कडधान्याचं पण सत्व जातं आहे. जे काय आपल्याला लागतं आहे विटामिन फायबर काय काय असतं ते सगळं लागतं आहे, ते सगळं मिळतं आहे. आणि हिरव्या भाजीपाल्यातलं काय काय लागतं आहे आपल्याला शरीराला ती पण मिळते. तर आणि बटवा पण मोकळा होत नाही आणि पेट्रोल पण म्हणजे कमी होत नाही, गाडीला फेऱ्या पण घालायला लागत नाही त्या, आणि आपली धावपळ पण होत नाही. आणि आपल्या शरीराला जी काय मिळायचं आहे ते सगळं संतुलित मिळतं आहे. संतुलन पाहिजे आपल्या शरीराला. काय हेल्दी ठेवायचं म्हणलं ना तर आपण आठवड्याला हिरव्या भाज्या खाल्ल्या तर हिरव्या भाज्यात एवढं केमिकल वापरायला लागल्यात लोकांना, तर त्याचा आपण काय कोणाला दोष देता येत नाही. त्या काय कोणाची मजबुरी आहे ती त्यांनाच माहिती, म्हणजे केमिकल जे वापरतात त्यांनाच माहिती. पण आपण आपला असा आयडिया करायचा की आपल्या घरातल्यांना जर हेल्दी ठेवायचं असलं, आपलं शरीर पण हेल्दी राहायचं म्हणजे ठेवायचं असलं, आणि एक बाई म्हणून एका बाईला किती जिम्मेदारी असते, त्या बाईला पण आजारी पडले नाही पाहिजे आणि बाईला पण काही झालं नाही पाहिजे. म्हणजे शरीर रोग आपला जी पोटातनं होत असतो, असं हे कॅन्सर व्हायला लागलं आहे, काय काय व्हायला लागलं आहे, तर त्यामुळं ना बाईला पण किती हाल उठतं आहे, माणसाला होतं आहे, कुणाला पण होतं आहे घरातल्या. असं नाही की वय बघूनच बिमाऱ्या होत आहे, त्या आजारी पडतं. वय बघून आजारी पडत नाही माणूस. तर काहीतरी शरीरात आपल्या खाण्यामुळं गेलेलं, काही भाजीपाल्यातनं केमिकलमुळं खराब झालेलं, म्हणजे खराब भाजीपाल्यामुळं आपण आजारी पडतो. तर असं सगळं संतुलन जर आपल्याला जगायसाठी ठेवायचं असलं ना, शरीर आपलं जिथल्या तिथं ठेवायचं असलं, निरोगी ठेवायचं असलं, प्रयत्न आपण करायचा. बाकी सगळं वरच्यावाल्या हातात. आपल्याला कसं ठेवायचं आहे, आजारी पाडून ठेवायचं आहे का निरोगी ठेवायचं आहे का आपण चांगलं राहायचं आहे का आपल्याला देव चांगला ठेवणार आहे, ते वरच्यावाल्याच हातात आहे. पण आपल्याला बुद्धी दिल्या तर आपण थोडासा वापर करायचा. तर काय करायचा, तर आपल्यासाठी आणि आपल्या घरातल्या माणसांसाठी करायचा. बाबा आणू काय? आणा जावा काढून, मी धरू लागते मग. तर आपल्याला आणि आपल्या घरातल्यांना हेल्दी ठेवायसाठी करायचं आहे. तर ह्यासाठी आठवड्यातनं 2दा म्हणजे 2 आठवड्यातनं एकदा मी भाजीपाला आणायला जाते. माझं रुटीन मी सांगते, मी कशी करते माझ्या जीवनात. मी पहिल्यासनंच अशीच करते. कांदा बटाटा आणि टमाटर 2 किलो आणायचं, 2 हप्ते जातात निवांत. आणि टमाटरमध्ये पण केमिकल असतं, कीड लागते म्हणून टमाटर, वांगी, पालक, शिमला मिरच, आपली हिरवी मिरची छोटीवाली, सगळ्याला फवारणी करायला लागल्यात लोक आजकाल. आणि कुणाला दोष देता येत नाही. ज्याला म्हणजे चांगलं विचार आहे ते, ज्याला कळतं आहे की आज आपल्यामुळं जर केमिकल जास्त जात असलं तर त्यांनी पण थोडंसं आपला विचार पण करायचा, आपल्या घरातल्यांचा आणि दुसऱ्याचा विचार पण करायचा. आणि आपलं घर चालवायचं आहे बरोबर आहे, पण आपलं घर चालवायचं म्हणून आपण जास्त पैसे कमवायला गेलो आणि ती पैसे जर आपल्यालाच उद्या दवाखान्यात लागलं तर काय उपयोग ना त्या पैशाचा जास्त कमवून तरी. म्हणून केमिकल वापरताना तुम्ही पण थोडं म्हणजे प्रमाणात हे करा. मारायचं जरुरी असते, गरज आहे आत्ता म्हणून माणूस हे करते, पण जेवढं होईल तेवढं जरा प्रयत्न करा थोडं मारायचं
आणि बाकी काय असं सेंद्रिय खत आपलं हे शेणखत काय काय असतं ते सगळं. मला जास्त काय खताची माहिती नाही आहे, पण शेताला काय काय लागतं. नाही तर मग तुम्ही म्हणणार हे आले आम्हाला शिकवायला शानी. मला काही येत नाही, मी काही शानी नाही आहे. पण मला जेवढं म्हणजे माहिती आहे तेवढं मी सिम्पलमध्ये सांगते तुम्हाला, की मला जेवढं माहिती आहे तेवढं मी आपलं हेल्दी राहायला आणि घरातल्यांना हेल्दी ठेवायचा प्रयत्न करत असते. तसंच तुम्हाला पण माझ्या 2 गोष्टी तुमच्या कामाला येणार आहे त्या. तर आपल्या घरातल्यांसाठी माझं घर काय आणि तुमचं घर काय, माझा संसार काय आणि तुमचा संसार काय, माझी मुलं काय आणि तुमची मुलं काय. आपण मनुष्य जाती आपल्याला देवानं दिलं आहे धरतीवर, तर आपण सगळ्यांनी हेल्दी राहायचं. आणि एकच जीवन आहे ना, त्यामुळं काय जीवन संकटात टाकून आजारपण आपण जास्त हिरवा भाजीपाला खाऊन आजारपण जास्त ओढायला लागलो आहे आपल्याकडं. तर कडधान्य पण आपण चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि भिजवायचं. असं वाटलं की कडधान्याला पण केमिकल आहे, तर असं वाटलं आपल्याला आपण पावडर लावून कुठले तर ठेवतो, तर कडधान्य पण आपण मिठाच्या पाण्यानं धुवून घ्यायचं. एकदा नळाच्या पाण्यानं धुवायचं, एकदा प्यायच्या पाण्यानं मीठ टाकून धुवून घ्यायचं आणि मग शिजू घाला. तर भाज्या पण तसंच आहे. बाजारातनं भाजीपाला आणला ना, तर टपात पाणी करायचं आणि त्यात मीठ टाकायचं आणि त्या मिठात भाजीपाला एक 5 मिनटं भिजू द्यायचा. आणलेला भाजीपाला एका साईडला पालेभाजी आणि एका साईडला बाकीचा भाजीपाला टाकायचा आणि ते 2 पाण्यातनं काढायचा, एकदा मिठाच्या आणि एकदा सिंपल पाण्यातनं काढायचं. आणि आपली जी प्लास्टिकच्या जाळ्या मिळतात बघा आपल्याला, आपण भांड्याला स्टीलच्या जाळ्या कशा वापरतो, गोल असत्या त्या पाटीसारख्या, तशी जर एक आणून ठेवली ना आपल्याला घरात, तर आपण पाण्यातनं जी टपातनं काढतो भाजीपाला, एकदा मिठाच्या आणि एकदा सिंपल पाण्यातनं, तर सिंपल पाण्यातनं मिठाच्या पाण्यातनं काढलं, सिंपल पाण्यात टाकलं आपल्या साध्या पाण्यातनं काढायचं आणि त्या टपात पाणी नितळी ठेवायचं. म्हणजे पाटीत, त्या जाळीच्या पाटीत पाणी नितळी ठेवायचं भाज्या. आणि तशा भाज्या नितळून का नाही, मग आपण फ्रीजमध्ये आपला फ्रीजचा जी टप असतो त्यात एक कपडा हातरून ठेवायचा आणि त्यात एका साईडला टमाटर, एका साईडला मिरची आपलं असं थोडं थोडं जमवून ठेवलं तरी चालतं आहे. पण मिठाच्या पाण्यातनं धुवून 5 मिनटं मिठाच्या पाण्यात टाकायचं, मग साध्या पाण्यात टाकून साध्या पाण्यातनं काढून घ्यायचं आणि जाळीवाली पाटी असते त्यात नितळे ठेवायचं. आणि नितळले की फ्रीजमध्ये जमवून टाकायचं. आणि आपण स्वयंपाक भाज्या ज्या वेळेला शिजवतो, ज्या वेळेला चिरतो, धुतो, त्यावेळेला पण आपण साध्या पाण्यातनं एकदा आणि प्यायच्या पाण्यातनं एकदा धुवून घ्यायची. बस एवढं जर आपण जेवढं आपण जागरूकता आपल्या बाहेर म्हणजे ह्या पाहुण्याच्यात काय चालू आहे, त्या पाहुण्याच्यात काय चालू आहे, आजूबाजूला काय चालू आहे, हे बघण्यात जी आपण वेळ घालवतो ना, ती वेळ आपल्या संसारात आणि आपल्या लेकराबाळात जेवढा आपण चांगल्या गोष्टी घेऊ आणि तेवढा वेळ आपण आपल्या घरातल्यांना आणि आपल्या संसारात लावू, तेवढा आपण निरोगी, हेल्दी, समजदार आणि कष्ट करण्यात जास्त आपली जी सवय होईल, आपल्याला जी सवय लागेल ती आपल्या मुलांना लागत असत्या, मुलींना लागत असत्या. तर तसं करायचं. आणि तुम्हाला माझा व्लॉग आज भाजीचा कसा वाटला नक्की सांगा. म्हणजे पैशाची बचत होत्या, म्हणजे बटव्याची बचत होत्या, माणसाची धावपळीची बचत होत्या आणि सगळ्या प्रकारच्या भाज्या, कडधान्य आपल्याला कामाला येते त्या, म्हणजे आपल्या शरीराला हेल्दी ठेवायसाठी. आणि मग त्यावेळी तुम्ही नक्की माझा व्लॉग बघत जावा. आणि आपण जेवताना नाही लावायचं TV ही, जेवताना असं सगळेजण मिळून आनंदात हसत खेळत जेवायचं. म्हणजे काय होतं, आपण जे नवीन जुन्या काळच्या गोष्टी काढून जेवायचं. म्हणजे काय होतं आहे, आत्ताच्या फोनमध्ये काय होतं आहे, जे आत्ता नवं जे आहे तीच दाखवते, तीच बघायला मिळतं आहे. तर आपण आपल्या आज्या पंजांच्या जमान्यात, आपल्या आईवडिलांच्या जमान्यात आपण काय काय बघत आलो आहे आणि कसं कसं मोठं झालो आहे ना, ती जेवताना रोज एक विषय काढायचा आणि त्या विषयावर जेवण आपलं व्यवस्थित जेवून घ्यायचं आणि मग आपल्या कामात लागायचं गाणी लावून छान छान. तर चला, कसा वाटते कमेंटमध्ये नक्की सांगत जावा माझा व्लॉग. आणि असंच काकूचे व्लॉग बघत जावा आणि मुलींना दाखवत जावा. मला कसं वाटतं आहे, माझं जीवन दिलं एकच आहे, तुमचं जीवन पण एकच आहे, पण ही जीवन ही कसं आहे, आपलं आलं मृत्यू की चाललो, एका क्षणात राख होणार आहे. तर ती राख काय कामाची नाही राहणार. फक्त ही जी आपले जे 2 गोष्टी बोललेल्या आपल्या घरातल्यांना, आपल्या मुलाबाळांना जर कामाला येत असल्या तर करत जावा, ऐकत जावा आणि मुलांना शिकवत जावा छान छान गोष्टी. कारण बांबू काढायला लागल्यात तिकडं. आता इथं आल्यानंतर तुम्हाला दाखवते आता किती खड्डा केला आहे, बघूया चला. त्या साईडला ठेवा, नारळाच्या साईडला तिकडं लावते आपण.
हे बघा 2च निघाले आणि दुसरा बघा की एकसारखाच पाहिजे. मांडव जरा खालीच असतो आपला, खालीच पाहिजे आपल्याला. हां, जिथं खड्डा आहे जादा तिथं घालूया. हां चालतंय. आणि ती आणा की 2 पहिलं, मग सगळीच ठेवायचं एका लाईनीत. बराबर झालं की मग आडवं उभं बारक्या कामट्या मारूया. मांडव कसं एकदम छोटाच असतो ना आपल्या उंचीचा करायचा, म्हणजे वेलाला वरच्यावर फळं म्हणजे जे भाज्या लटकतात ना आपल्या भोपळं हे, तर ते कीड लागत नाही, त्यासाठी मांडव असतो. जमिनीवर खाली पसरला ना तर लवकर कीड लागते, तर मांडव केलं तर कीड लागणार नाही. आणि समजा आपण एकदा लावलं तर एक 2-4 वेळेला जर मिळालं तर आपलं मांडवाचा उपयोग होतोय आणि आपल्याला भाजी पण खायला मिळते. असू दे की. हां, ही लावूया की, ही जरा खाली करून ह्याच्या मापाच इथं आहे का बघूया. असं खड्डा केला आणि असं उभा केले डाम, आणि इथं पण तसंच केलं. खड्डा केला, त्यात दगड टाकली, आणि आता हे मातीनं दाबू राहिले आपण. हळूच वडा. आणि आता आम्ही जाणार आहे. तर हे बघा, आता आल्या एक बिस्किटचा पुडा टाकला पार्लेजीचा, आणि आता एक टाकते. खा खा. तर मग जनावराला ती चपाती आणली ना डाव्यातली, खातच नव्हती ही. हिला सवय लागली पार्लेजी बिस्किटची. म्हणजे कसं आम्हाला कधी टाईम मिळणार नाही मिळणार, आम्ही तसंच येणार ना. तर बिस्किटची पुडं तेवढं आम्ही आणणार का, भूक लागली तर एक बिस्किटचा पुडा खायचं आणि पाणी प्यायचं, असं म्हणून आम्ही बिस्किटचा पुडं 2 आणि पाण्याची बॉटल घेऊन यायचो. आपलं घर बांधायचं चालू होतं, शेताची कामं चालू होतं. कधी कधी स्वयंपाक मापात झालेला असायचा, तर जेवण खाऊन यायचं, चपाती संपलेली असायची. तर मग बिस्किटची पुडं असं काहीतरी नळ्याची पुडं एखादं आपलं असं आणायचो ना. तर मग आम्हाला खायची सवय लागली, मग ती ही यायला लागली. मग हे आल्यानंतर काय करायला लागलो, आमचा डबा आणि अर्धी चपात ठेवायचो. पण ह्यांना चपात टाकली का नाही ती खायचीच नाही ती, आणि बिस्किट टाकलं ना तर बिस्किट खायची. मग आम्ही काय करतो आता येता जाता आम्ही हे 1-2 बिस्किटचे पुडं नाही घरात आणून ठेवतो. मग ह्यांना आल्या एक टाकायचं आणि जाताना एक टाकायचं. तर हे लई शाने आहे ते, ध्यान ठेवतात. आणि मग जनावराला खाल्ला म्हणजे दिल्यानं काही कमी पडत नाही. तर आम्ही जर वाणी येताना नाही ह्यांच्यासाठी 10 रुपयेचा पार्लेजीचे 2 पुडं आणायचं, आल्या एक टाकायचं, जाताना एक टाकायचं. तर चला गाईज, आता अंधार झाला आहे. हे बघा डाम राहून झालं, तेव्हा दिसत असतील तुम्हाला, तेवढंच लावलं आहे. अजून हे काढल्या मी शेवरीची काट्या आडव्या उभ्या बांधायला, म्हणजे आपलं मांडव तयार होतो आहे. आणि मग ते खाली एका साईडला बिया लावायच्या त्या दिवशी. आता सगळ्या दूर पाणी झालं, सगळं धुवून धावून झालं, कट्टा वट्टा दिवाबत्ती झाली, अगरबत्ती लावली, सगळं चकाचक झालं. आणि आता आम्ही निघतो. तर बघा किती अंधार झाला. पण थंड्या टायमाला जसं काम होते ना, उन्हानं जीव घाबरतो आणि आळसपणा येतो. मग मी काय करते, आता म्हणलं काकांना म्हणलं नको, म्हणलं थंड्या टायमाला आपलं काम पण, काका बी दमून जातात ना. मग ते नाली काढायचं चालू आहे रोज, आणि रोज येतात आणि उन्हातच बसतात काढत. म्हणजे लवकर आलं तरी बी 12-1 वाजता त्या जेवण खाऊन निघोस तर घरातनं. मग मी आज म्हणलं नको, 12-1 वाजता आपण दोघं जाऊया आणि दोघं येऊया पटकन आवरून पटापटा. तर आता आज मांडवाचा मुहूर्त केलेला आहे आता. आणि तिथं काय केलं आता मला सांगते, ते आपलं बोर आहे ना, बोरच्या पाईप आहेत, तिथं दुसरं काय करता येत नाही. तर मग एका साईडला मांडव आणि वेल लावलं ना तर ती छान पण दिसेल, आणि तिथे एका साईडला आपल्याला काय उकराउकरी करायला लागत नाही. मांडवाचीच जागा फिक्स करून टाकायची तिथं. त्यासाठी आम्ही मांडव मग काका म्हणले इथंच लावूया एका साईडला, तिकडं नको. आणि तिकडं काय होतं, पाणी जादा साठते ना, तर त्या पाण्यामुळं काय होतं, वेल येत नाही ती लई. मग इथं काय करणार, वरच्या साईडला बिया लावायच्या आणि मांडव वेल सोडायचं. म्हणजे तिकडच्या साईडला जी पाणी साठलेलं असते ना ती खाली राहते, आणि मांडवाचं जे बियाचे म्हणजे रोपं असतात ना, मुळ्या असतात ना, ते असं जरा चढायला लावायचं आपलं बोरिंगच्या साईडच्या कडं ना बिया टोचायच्या. मग बघूया, आल्या तर तुम्हाला दाखवेलच. तर चला आता